लेकरू हे लाडकं असतं आणि म्हणून लेकरू कसं जरी वागलं तरी आईचं अंतःकरणच मोठं असतं आणि म्हणून गेल्या 6 दिवसापासून माझ्याकडून अपसिद्धांत झाले असतील, माऊलींचा भाव चांगल्या पद्धतीनं सांगता आला नसेल, पण या ज्ञानेश्वरीला झटण्याचं जे धैर्य आहे हे माऊलींच्याच कृपेनं माझ्या जीवनामध्ये ही संधी प्राप्त झाली आहे. आणि म्हणून तान्हयाचे लागता झटे तेने अधिकची पान्हा फुटे. किंवा माऊलींच्या काही ज्या ओव्यात ना, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की, अहो हे माझे निर्गुडी सारखे बोल आहेत महाराज. पण हे निर्गुडी सारखे जरी बोल असले, गंगावती म्हटलंय, ही माझी गंगावती आहे, पण आपण स्वीकाराल अशी खात्री. आणि म्हणून हे सगळं धैर्य मी केलेलं आहे. मला अनेक जण म्हणाले, अनेक जणांनी, आता काय असतं ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे आणि ते मी ऍक्सेप्ट केलेले, स्वीकारलेले. भावकथेच्या नंतर काही जणांच्या टीका येतील, काही जणांच्या स्तुती येतील, पण मी ठरवलेलं मी स्तुतीनं हुरळून जाणार नाही आणि टीकेनं खचणार नाही. कारण की माझा प्रामाणिक उद्देश आहे, मला माऊली सांगायची, मला ज्ञानेश्वरी सांगायची होती. माझा उद्देश साध्य झाला. मी माझ्या आनंदासाठी ज्ञानेश्वरी भावकथा केलेली आहे आणि माझ्या जीवनातला आजचा अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज या 6 दिवसाच्या ज्ञानेश्वरी भावकथेची सांगता होतीये. काय असतं, एखादं कार्य पूर्तीचा आनंद जो असतो ना महाराज, तो आनंद गगनात मावत नाही बघा. आज मला माझा आनंद जर विचारला, तो आनंद याचं म्हणजे मला शब्दामध्येच व्यक्त करता येत नाही. एवढा आनंद या ज्ञानेश्वरीनं मला दिलेला आहे. ही ज्ञानेश्वरी माझ्यासाठी फार मोठं आव्हान होतं आणि हे आव्हान पेलत असताना अनेक शब्दांची फटकारी मला मिळणार होते, काही टीका होणार होत्या, अनेक काही कमेंट्स, पण हे सगळं मी गृहीत धरलेलं होतं. असो, आपण याच्यामध्ये वेळ घालवायला नको. माऊलींच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो आणि आजच्या 16व्या अध्यायाच्या भूमिकेकडे वळतो. बघा, 16व्या अध्यायाच्या पूर्वी माऊलीनं गुरुचं वर्णन केलेलं आहे आणि हे जे शब्द आहेत, नवल उदयला चंडांशू. चंड म्हणजे बघा, प्रचंड शब्द आहे का नाही, खूप, पुष्कळ. चंड अंशू हा सूर्याचा शब्द आहे. आज सूर्याला उद्देशून असे अनेक शब्द आहेत, भास्कर, रवी, ठीक आहे, हे सगळे सूर्याचे शब्द आहेत. कितीतरी सूर्याचे शब्द आहेत आणि या सूर्याला उद्देशून हा शब्द आहे. नवल उदयला चंडांशू, मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, असे या शब्दांनी गुरुचं वर्णन केलेलं आहे. अर्थात रूपक आहे माऊलींचं, सूर्याचं रूपक आहे. आणि सूर्याचं रूपक, मग सूर्य उगवल्याच्या नंतर काय होतं बघा, कृती आणि परिणाम, घटना आणि परिणाम. सूर्य उगवला, त्याचे परिणाम कोणाकोणावर होतात, कोणकोणत्या घटकावर होतात, कशा पद्धतीनं होतात, हे सगळं याच्यासाठी माऊलीनं या सुरुवातीच्या 15-17 ओव्या खर्ची केलेल्या आहेत. आणि याच्यानंतर म्हणजे माऊली ज्यावेळेस स्पर्श करू लागतात ना, मी सांगितलं 16वा जो अध्याय आहे, हा 16वा अध्याय दैवी लक्षण प्रतिपादन केलेली बघा 16व्या अध्यायामध्ये. आणि ही जी दैवी गुणांचं वर्णन या 16व्या अध्यायामध्ये केले. ही जी दैवी गुण आहेत ना, हे दैवी गुण, याच्यावर एवढं मोठं भाष्य माऊलीनं केलेलं आहे. काल आपण हेच सांगत होतो, अमानित्वम, दंभित्वम, ठीक आहे. अशाच पद्धतीची ही काही दैवी गुण आहेत. आणि दैवी गुण, ही जी दैवी गुण असल्या म्हणजे याच्यानंतर
माऊलीनं म्हणजे एवढा सुंदर हा विषय सुरुवातीला पटवून दिला. दवी गुणांचे वर्णन करत असताना त्याचं वर्णन माणसाला वेड लावतो. माऊलीनं सुरुवातीलाच एक ओवी वापरली बघा. साधारणतः 25वी ओवी असावी. हा गावर असे भरले, हा गावर असे भरले, पाणी पाठी पाय देत आले, ते गंगा काय म्हणितले परते सर. या ओवीतलं ओवी सौंदर्य लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. गावरस, गावरस माहिती का तुम्हाला? नाही. गावरस सचिन महाराज. गावरस म्हणजे प्रत्येक गावामध्ये त्या गावाचं सांडपाणी गावरस म्हणतात त्याला. ते गावरस नाही. आपल्या इथं पाठीमागं नाही का हे असे डबक पलीकडं गावरसे. हा प्रत्येक गावामध्ये हा गावरसे भरले आणि ते पाणी असं वाहत जाऊन कुठं जातं? आता हे सगळं पाणी आपल्या बिंदुसरीला जातं का नाही? पाणी पाठी पाय देत आले आणि हे सगळं गंगेमध्ये जातं. म्हणजे बघा या नद्यांची रचना कशी आहे. विशेष करून भारताची भौगोलिक रचना फार सुंदर आहे. आपण जर सूक्ष्म विचार केला, हे सगळं डोंगर दऱ्यामधलं पाणी छोट्या छोट्या ओढ्यांनी, छोटा ओढा मोठ्या ओढ्याला, मोठा ओढा कुठल्या तरी एखाद्या नदीला, ती नदी कुठल्या तरी एखाद्या नदीला, ती नदी परत मोठ्या नदीला, असं करत करत ही गंगेला पाणी जातं आणि ती गंगा समुद्राला जाते. आणि हे या गावातलं पाणी, या बीड मधलं पाणी, हे हा जो गावरस बिंदुसरेच्या माध्यमातून गंगेला जातो, गंगेतून समुद्राला. हा गावरसे भरले, पाणी पाठी पाय देत आले, ते गंगा काय म्हणितले परते सर. गंगा काय म्हणितले? गंगा म्हणते का अरे हे नालीचं पाणी आहे, याच्यामध्ये खूप मोठे गटाराचं पाणी आहे, हे खूप घाण आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये येऊ नका, मी स्वच्छ आहे. हे या गंगेचं अंतःकरण एवढं मोठं आहे, हे सगळ्यांना आपल्या प्रवाहामध्ये सामावून घेतं. माणसाचं मन सुद्धा असंच मोठं असलं पाहिजे. एवढं मोठं मन, एवढी मोठी उदारता या गंगेमध्ये आहे, म्हणून या पाण्याला ती आपल्या सोबत घेते आणि त्या पाण्याला तसं तुम्ही श्री गुरु, मी तुम्हाला त्या ज्या ओव्या सांगितल्यात ना त्या लक्षात ठेवा बरं का. बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. अहो माझे निर्गुडी सारखे बोल आहेत, पण तुम्ही स्वीकाराल का नाही? बालक बापाची येता टिरिगे आणि बापा तेच जीव लागे, तरी तो संतोषोनी वेगे मुखची उडवी. ही माऊलीची नम्रता आहे, ही भाषा आहे माऊलीची. संतोषोनी वेगे, त्याला आनंद होतो आणि त्या लेकराचं. तसं तुम्ही श्री गुरु आहात. माझ्या मुखामधून निघालेले शब्द तुम्ही आता स्वीकार करा. मी फार मोठ्या विषयाला हात घालतोय. मी गीते, भगवान श्रीकृष्णाच्या मुखामधून निघालेलं अक्षर ब्रह्म, भगवद्गीतेच्या अक्षरांना स्पर्श करतोय. आणि म्हणून हे सगळं निघत असताना माझ्याकडून शब्दांमध्ये काही गोंधळ होण्याची शक्यता आहे. अपसिद्धांत होणार नाही, पण माऊलीची ही नम्रता आहे. माऊली काय म्हणतात? माझे बोल गंगावती, मी तानाय. अहो तानयाचे ठीक आहे नाही झटे कितीतरी शब्द वापरलेत. बालक बापाची ताटी रिगे, ते चोज करून माऊली रिजे उज्जेवी, वाकडा विचुका पाऊली. काय म्हणायचं या शब्दांना? माझा पाऊल जर वाकडा पडला तर तुम्ही सहन म्हणजे कौतुक करून घ्या. बापाची ताटी रिगे, बापा तेच जीव लागले. बोल जरी गंगावती. आणि या ज्ञानेश्वरी शिकत असताना या ओव्या आपल्या जीवनामध्ये आपण आचरल्या तरच त्याचा उपयोग आहे. ज्ञानेश्वरी आचरणासाठी आहे. ज्ञानेश्वरी ऐकल्याच्या नंतर, समजून घेतल्याच्या नंतर कसलाही ताठर व्यक्ती नम्र होऊ शकतो, फक्त त्यानं त्या पद्धतीनं आचरण केलं पाहिजे. गुरुबद्दलची किती निष्ठा असावी ही सांगणारी ही ओवी आहे. आणि माऊली बोलत असताना काही ओव्या फार सुंदर. जी भृगूचा कैसा अपकारू, खर तर उपकाराची फेड उपकाराने करावी लागते.
आणि पण समाजामध्ये उपकाराची फेड अपकाराने करणारे अशी बरीच लोक दिसतात. अनुभव येतो का नाही आपल्याला सचिन महाराज? जी भृगूचा कैसा अपकारू, हा भृगू नावाचे ऋषी होते, यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं त्याची. हा आपला झोपलेला होता क्षीर समुद्रामध्ये, क्षीरसागरामध्ये. लक्ष्मी माता पाय चोपण्याचं काम करते. हा मस्त असा झोपलेला होता. नाही म्हणजे त्याचं काही वैभव वेगळंच आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनम्. हे सगळं वर्णन आहे. आणि तो असा झोपला होता, लक्ष्मीचा कांत, ठीक आहे नाही, क्षीरसागरामध्ये शयन करणारा. आणि झोपल्याच्या नंतर भृगु ऋषी आले. परीक्षा घ्यायची होती भृगु ऋषींना. आणि आले ना, ऐक नाही, आले आले छातीवरच लात मारली ना महाराज. छातीवर लात मारली. यानं काहीच बोलला नाही. हा उठला. आणि का मारा भाऊ, या 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 बसा बसा, बरं झालं. आणि तो आजही 28 युगानंतर सुद्धा ते छातीवरचं वळकन, तो जो ती जे पाय आहेत बघा, भक्तावरचं त्याचं प्रेम किती आहे. छातीवरची मारलेली लात आज तो सुद्धा मोठ्या प्रेमाने अलंकारासारखं छातीवर मिरवतोय. माऊलीनं याच्यावर भाष्य केलं, जी भृगूचा कैसा अपकारू, की तो मानवनी प्रियोपचार आहे का हा? लात. अहो आम्हाला कोणी जर वाकडं बोललं, आम्हाला कोणी नुसती भवाई जर अशी उंच केली तर आम्हाला जमत नाही महाराज. एक तर त्यांनी लात मारली आणि यांनी ऐक नाही, तो मानवनी प्रियोपचारू. वा वा वा, बरं झालं, खूप छान झालं बरं का. मला मात्र तो मानवनी प्रियोपचारू तोषेची ना शारंग धरू गुरुत्वासी. अहो गुरु बद्दलची निष्ठा किती असावी, काही त्याला मर्यादा. आणि याला आनंद वाटला. वा वा, बरं झालं भृगू महाराज, तुम्ही मला दर्शन दिलं. तुमचा पदस्पर्श माझ्या हृदयाला स्पर्श केला. फार आनंद झाला बरं का. तोषेची ना शारंग धरू. शारंग नावाचं धनुष्य ज्याच्या हातामध्ये आहे त्याला शारंगधर म्हणतात. अशा अनेक नाव आहेत त्याला. शंख होता त्याच्या हातामध्ये. सचिन महाराज, पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय, पांचजन्य नावाचं शंख आहे. शारंग नावाचं धनुष्य आहे. अनेक नाव आहे त्याला. गोवर्धन नाव आहे की नाही, मुरलीधर नाव आहे, गोवर्धन आहे, कितीतरी नाव आहेत त्याची. कृष्ण आहे, कितीतरी आहे. तोषेची ना शारंग धरू गुरुत्वासी. आणि गुरुत्वाचा मान राखण्यासाठी छातीवरती लात मारली तरी सुद्धा हा काहीही एका शब्दानं म्हणला नाही. आणि मग मीच काय घोडं मारले, मी आज काय केलं बरं? हा माऊलींचा भाव आहे. हा अर्जुनाचा भाव आहे. अर्जुनाच्या मुखामध्ये माऊलींनी घातलेल्या या ओव्यात हा अर्जुन बोलतोय. म्हणजे हे जे गुरुबद्दलचं जे प्रेम आहे, हे प्रेम कशा ओव्यामधून पाहिजे. माऊली स्वतःचा भाव प्रतिपादन करतात, अभिव्यक्त होतात. माऊली म्हणतात, फार सुंदर ओळी सर्वांना पाठा. मी या एवढ्या मोठ्या गीता तत्वाला स्पर्श केलाय, हिम्मत केली, धैर्य केलंय, गीतेचा अर्थ तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. का केला? माझी या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. एक दिवस नाही, 6 महिने नाही, 2 वर्ष नाही. माणसानं खोट एक नाही, खरं बोलणं हे तप आहे बर का. आणि खोटं बोलणं पाप आहे. आजकाल फक्त खोटं कधी खरं कधी बोललं जातं बरं का. आणि मोबाईल माणसाच्या हातात आल्यापासून तर विचारायचंच काम नाही. मग ते कुणी असो, माणूस सातत्यानं खोटं बोलत असतो.
आणि माऊलींचा ही ओवी आज तुम्ही आम्ही गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. माणसं जी खोटारडी झाली आहेत आणि याच्यामुळे जे पाप घडू लागलेले ते भयानक आहे. खोटं बोलणं आता धर्म झालाय आणि सत्य बोलणंच अधर्म झालंय. कधीतरी माणसं खरं बोलतात. माझी या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प, एक वर्ष नाही कल्प महाराज. बहुत एक कल्प आहे का नाही, बहुत कल्प. तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. काय वर्णन म्हणायचं याला. आणि त्याच हे फळ, नुसतं फळ नाही, फळाचं महाद्वीप. समुद्रामध्ये जसं बेट असतं ना, फळाचे महाद्वीप पातली प्रभू. हे सत्य बोलण्याचं आहे का नाही. सत्य धर्म जो गांधीजींनी सांगितला, महात्मा गांधीजींनी. आता 2 ऑक्टोबरला आपण जयंती साजरी केली. सत्य, अहिंसा, सत्याचा मार्ग जो आहे ना, माऊलीनं स्पष्ट या ओळीमध्ये सांगितलं की माझ्या अनेक कल्पची कल्प मी सत्यवादाचं तप केलं, सत्य बोलण्याचं तप केलं माझ्या वाचेने. आणि म्हणून हे धैर्य, हे सांगण्याचं धैर्य, गीतेवर भाष्य करण्याचं धैर्य मी केलेलं आहे. जी जीवित्वाच्या आडवी, अर्जुनाचं भाष्य हे अर्जुन बोलतोय या ओळीमधून. जी जीवित्वाच्या आडवी आतुडन होतो मरण गावी, ते अवदसाची आगवी फिडिली आजी. 16व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतोय ते अवदसाची आगवी फिडिली आजी. जी जीवित्वाच्या आडवी, बघा, जीवदशेच्या जंगलामध्ये मी अडकलो होतो. जी जीवित्वाच्या आडवी अडकलो की नाही, जी जीवित्वाच्या आडवी आतुडन होतो मरण गावी, ते अवदसाची आगवी फिडिली आजी. माणसाचं काळ बघा काय गेला की भाषा कशी बदलते. मी आधीच काही नेने वरी कवळीलो मोहे येणे, श्रीकृष्णा विवेक या कारणे पुसिला तू. ये लाजसीना महाघोरी. तुला लाज वाटत नाही का रे कृष्णा. दुसऱ्या अध्यायातल्या ह्या ओव्यात देवाला भांडतोय. ये लाजसीना महाघोरी, तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते की विश्री हरी. सचिन महाराज, तरी माते की विश्री हरी. मनसी पार्था संग्रामू करी. ये लाजसीना महाघोरी कर्मी सुद्धा. तुला लाज वाटत नाही कृष्णा. ह्या अशा कर्मामध्ये, या युद्धामध्ये मला ढकलतोस. ये लाजसीना महाघोरी कर्मी सुद्धा. आणि त्याच अर्जुनाची भाषा माऊली 16व्या अध्यायामध्ये. जे जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी, ते अवदसाची आगवी फिडिली आजी. आणि ती अवदसाच आज निघून गेली. कधी हे सगळं सांगितलंय म्हणजे माणसाचं जीवन असं अर्जुनासारखं पाहिजे, परिवर्तनशील. लक्षात आलं त्याच्या. आपलं चुकलेलं आता हळूहळू माणसाच्या लक्षात येतो. वेळ जातो, हळूहळू लक्षात येतो. हा गुरु शिष्याचा संवाद आहे. आपण एक एक ओवींना स्पर्श करून पुढे चालतोय. जसं जसं जेवढ्या जास्त ओव्या तुम्हाला सांगता येतील तेवढ्या सांगण्याचा प्रयत्न माझा असेल आहे. आणि भगवंतानं अर्जुनाला बोलत असताना एक श्लोक फार सुंदर वापरला या 16व्या अध्यायामध्ये. भगवंत म्हणतात, मला तुमचं काही नकोय. मी कधी कोणाला धन मागत नाही. माझ्या मंदिरातल्या दानपेटीमध्ये पैसा टाकाच असंच चकारात्मक कधी मी म्हणत नाही. टाकले तर ठीक आहे, नाही टाकले तर काही अडचण नाही. तो पैसा माझ्यापर्यंत येतच नाही. तो पैसा मला काही घेणं देणं नाहीये त्या पैशाचं. मला तुमचा फक्त भाव पाहिजे. ते आहे पुढं. म्हणजे तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी. सर्वत्र नमस्कारे मज एकाते. मला काय पाहिजे तुझं मन. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी.
सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अरे या सगळ्यामध्ये मी एकटाच भरलेलो आहे, हे तुझ्या लक्षामध्ये आलं पाहिजे. आणि हे जे भाव आहेत ना, हे अत्यंत गोड अशा प्रकारचे ज्ञानेश्वरीचे हे भाव आपल्याला वेचता येतात. भगवंतानं काय सांगितलं? पत्रम पुष्प, ठीक आहे नाही, मला पत्र पुष्प फळ, ठीक आहे नाही, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. हे जे हा जो श्लोक आहे याच्यामधलं मला काहीतरी द्या. म्हणजे बघा, एक एक थोडं हे बर का, पत्र पुष्प, पत्रम पुष्पम फलम तोयम. मला अगोदर म्हणतात बाबा पत्र दे. पत्र म्हणजे काय? पान. पुष्प दे, फल दे. म्हणजे याचा जर आपण अन्वय लावला, सचिन महाराज अन्वय जर लावला तर फळ, समजा एखादं फळ मी तुम्हाला सफरचंद सांगितलं, तुम्ही म्हणता सफरचंद महाराज 200 रुपये किलो. आम्हाला सफरचंद तुम्हाला काही देता येणार नाही देवाला, आम्हालाच मिळालं, तुम्हाला कुठून द्यावं? फलम म्हणजे फळ महाग आहे. फळ नाही देता येत, फूल द्या. फूल तर आहे का नाही? अहो महाराज दसऱ्याचे दिवस चालू आहेत, ऐक ना, आज सप्तमी आहे आणि फुलांचे पण खूप भाव वाढले. अहो सेब 250-300 रुपये किलो आहे. तुम्ही म्हणता फुलं हे सुद्धा महाग आहे. आणि मग चला फुल नाही देता येत, पत्र द्या, पान द्या. पान ऐक महाराज, पान बी आता कुठे जाऊ तुम्हाला आणायला? बर, पान नाही का देता येत? पाणी आहे का तुमच्या घरी? पाणी तर असेल ना महाराज. पाणी सगळीकडे उपलब्ध आहे, मी दिलेलं आहे ना पाणी, आहे की नाही? मीच समुद्राची वाफ करतो, ती वाफ आकाशामध्ये घेऊन जातो, त्याचे ढग तयार करतो. आणि हे मी मनाचं बोलत नाही बरं का सचिन महाराज. म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, म्या बोलविल्या वेदू बोले, जो जगाते चाळीता मी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता किंवा चाळीता. म्हणून मी सूर्यानं समुद्राची वाफ करतो. बाष्पीभवन प्रक्रिया ही आत्ताची नाहीये. माऊलीनं याच्यावर भाष्य त्या काळामध्ये केलेलं आहे. हेच आहे विजेचा शोध. तया विजू माझी असे सलील काही, तया उदकाचे नि हवेचे, जे लखलखीत ते जे दिसे. हा विजेचा शोध माऊलीनं लावलाय. नगरी ती रचावी, जलाशय निर्मावी. 14व्या अध्यायामध्ये शेवटला आपण ही ओवी पाहिली आहे. आणि 14व्या अध्यायात रजोगुणी मनुष्याला कसे कसे छंद असतात याचं वर्णन माऊलीनं केलेलं आहे. नगरी ती रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध, तळी बांधावीत, तळी हडपावीत नाही बरं का. नगरे ती रचावी, जलाशय निर्मावी. नगर रचनाकार विभागाला जे जमलं नाही ते माऊलीनं त्या काळात सांगून ठेवलंय. नगरे ती रचावी. जलसंपदा विभागाला आज जे जमत नाही माऊलीनं त्या काळात सांगून ठेवलंय. जलाशय निर्मावी. 7व्या शतकातली भाषा आहे माऊलींची. 7व्या शतकात माऊली बोलतायत जलाशय निर्मावी. आज आमच्या सामाजिक वनीकरणाला जे आज समजतंय ते माऊलीनं 700 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं. ही माऊलींची दृष्टी आहे. महावने लावावी, नुसतं वन नाही, महावने, अनेक प्रकारची झाडं लावा, झुडपं लावा, जगवा, झाडे लावा आणि झाडे जपा. हा संदेश माऊलीनं 700 वर्षापूर्वी दिला. महावने लावावी नानाविध, वेगवेगळ्या प्रकारची महावनं लावा, हे माऊलीने त्या काळामध्ये सांगितलं. विजेचा शोध माऊलीनं 700 वर्षापूर्वी लावलाय. झाडांचं महत्व, नगराचं महत्व, पाणी तळे अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा,
तळे बांधा. त्या काळामध्ये माऊलीने सांगितलंय. म्हणून मी म्हणतो ज्ञानेश्वरी माणसाला प्रेमात पाडते. त्याचं कारणच आहे की हे काय रंजन करणार वाङ्मय नाहीये. रंजन तर याच्यामध्ये होतच, नाही. आत्मज्ञान, रंजन, साहित्य, कला, सर्व प्रकारचं ज्ञान म्हणून महाभारती नाही ते नोहेच लोकितीही येणे कारणे मनिपे पायी व्यासोच्चिष्ट जगत्रय. याचा उगम, ज्ञानेश्वरीचा उगम महाभारतात आहे. कसा? ज्ञानेश्वरीच्या एका पर्वात भगवद्गीता जन्माला आली आणि त्या भगवद्गीतेवर भाष्य करण्याचं काम माऊलीनं केलं. अर्थात ज्ञानेश्वरीचं मूळ महाभारतामध्ये पोहोचलं. जगामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे ते जगामध्ये कुठंच काही नाहीये. म्हणून आपण सर्वांना अगदी प्रेमाचे अंतःकरणपूर्वक या निमित्तानं विनंती करतो आपणा सर्वांना की ज्ञानेश्वरीवर खूप प्रेम करा. ज्ञानेश्वरीवर जीव लावा. ज्ञानेश्वरी तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहणार नाही. आपला विषय चालू आहे की भगवंतानं भक्ताला काय काय मागितलं. पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा. हे दानाची ओवी आहे. याच्यामधून दान सांगितलंय. अरे झाडं किती उदार आहेत. रस्त्यावरची झाडं, ही झाडं म्हणत नाहीत माधव महाराज डाके महाराज आहेत म्हणून यांना मी फळं देतो, सावली देतो, यांना लाकूड देतो, यांना काय फुलं देतो, यांना पानं देतो, आहे की नाही. आणि एखादा तो आपला सामान्य गरीब आहे बिचारा, त्याला नको असं नाही म्हणत तो. वाटेचा न चुके आलिया हा शब्द महत्व. कोणी असो वाटेचा. देण्याचं काम सचिन महाराज झाडं करत असतात. फळ काय काय देतं बघा. ओया ओव्यात ना फळे मुळे, ठीक आहे. पुष्प छाया, पत्र पुष्प छाया फळे मुळे, आहे की नाही. आणि शेवटला म्हणजे झाड वाळल्याच्या नंतर लाकूड पण देत. म्हणून आज आम्हाला लक्षात आलं पाहिजे बरं का, झाडं लावायची फार गरज आहे. आज वृक्षतोड झाल्यामुळे, आज सिमेंटची जंगलं वाढल्यामुळे आज आमच्यावर ही वेळ आहे. म्हणून पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा. ही दानाची ओवी आहे. तया नाव जाण दान, त्याच नाव दान आहे. जे मोक्ष निधानाचे अंजन. बघा या ओव्यामध्ये भाव किती जडलेला आहे. मोक्षरूपी निधान. आणि निधान कुठं असतं? आकाशात. आकाशात असतं का? निधान कुठे आहे? निधान म्हणजे धन. सोन्या मोत्याचे हांडे कुठं सापडतात? जमिनीत, आहे का नाही. हे धन पाहण्यासाठी जे अंजन लागतं का नाही. माऊलीनं पहिल्या अध्यायामध्ये भाष्य केलेले. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. आणि महानिधी जर पाहिजे असला तर तुम्हाला अंजन लावावं लागेल आणि मग तो सापडेल. आणि मला या ओव्या सांगायच्या नाहीत तुम्हाला, मला पुढं पुढं जायचं. जे मोक्षाचं निदान जे आहे ना ते कशानं सापडं? दानानच मोक्ष आहे. तया नाव जाण दान जे मोक्ष निधानाचे अंजन म्हणजे अंजन आहे. दानानं अंजन आहे. आणि दानाचं अंजन डोळ्याला लावलं की मोक्षाची वाट आपल्याला सापडते. काय काय भाव आहेत माऊलींचे. हे असो ऐक चिन्ह दमाचे ते. हे असो आता दमाचं चिन्ह आहे. कोणता दम? ऐक ना, शमदम. शम दम उपरती श्रद्धा तितिक्षा समाधान. हे शब्द आम्हाला सगळे पाठ आहेत. पण महाराज हे शम नुसता शम आणि दमच होत नाही, बाकीचं पुढचं कशाला सांगता. सोपं गाव आहे ही कठीण आहे. पण ओव्या तर घ्यायला काय हरकत नाही. प्रयत्न, मी काय म्हणतो, प्रयत्न करायला. प्रयत्न त्या वाटेनं तर जायला पाहिजे ना.
मला औरंगाबादला जायचंय. अरे चालण्याचा तर प्रयत्न केला पाहिजे ना. जाईल गेवराईपर्यंत, जाईल गडीपर्यंत, जाईल पाडळशिंगीपर्यंत. पण जर चाललंच नाही तर कशाचं औरंगाबाद आणि कशाची गेवराई आणि कशाची पाडळशिंगी. चालणं प्रयत्न केला पाहिजे. तान याचे लागता झटे. आणि म्हणून एक एक ओळी माणसाला मी सांगितलं की अशी गोड वाटते. काल आपल्याला बोलायचं होतं पण बऱ्याच वेळेला काय होतं, इच्छा असताना सुद्धा म्हणजे वेळेमुळं आपण म्हणजे बोलू शकलो नाही. माझा विषय आपण काल फार सुंदर विषय सांगितला. वाचा आहे की नाही, वाचेला काय शोभतं, किंवा माणसाचं बोलणं. नाद ब्रह्मची मुसे आले, जैसे गंगापै असलेले, आहे की नाही. या ओळीच्या नंतर तैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. या ओळी आपण सांगितल्या. त्याचं बोलणं कसं असतं, तो कसा बोलतो, आहे की नाही. बोलण्यामध्ये संदिग्धता नसते. बरेच माणसं काय असतात माहिती का, संदिग्ध ठेवतात बरं का. आपण एक विचारलं ना, हो बी म्हणायचं नाही, नाही बी म्हणायचं. महाराज कार्यक्रम आहे का, तारीख आहे का शिल्लक, आहे का नाही. त्याला त्यानं काय इकडे मी म्हणतो हा बघू, आहे का नाही, बघू सांगतो. आणि यांना पण म्हणतो, दुसऱ्याला म्हणतो बघू सांगतो. संदिग्ध ठेवायचं. ऐन वेळेला काय करायचं, धोका द्यायचा, यायचंच नाही. ऐन वेळेला फोन स्विच ऑफ करायचा. ही जी संदिग्धता आहे ना, असं बोलण्यामध्ये असे बरेच चॅप्टर माणसं असतात बघा. मी आपला गरीब माणूस आहे, मला काही नाही कळत त्याच्यातलं जास्त, पण अशी संदिग्धता ठेवणारे असे बरेच स्किल असतात, ज्याला स्किल म्हणतो. पण हे वाईट स्किल आहे बरं का, चांगलं नाहीये. पुढच्या माणसाचा विश्वास उडतो. पुढचे माणसं म्हणतात नाही तुला बडे. बोलणं कसं असावं याच्यावर, म्हणजे नुसतं गोड बोलणं. बऱ्याच वेळेस मी काल हा भाव सांगितला तुम्हाला. माऊली हाच भाव सांगतात, कानी लागता मोहूर, अर्थे विभांडी जिव्हार. कानाला गोड वाटते. हो मला माहिती, तुम्ही खूप शहाणीत बरं का, आहे का नाही. शब्द काय शहाणा वापरायचा, नाही तुमचा आता सत्कारच केला पाहिजे, आहे की नाही. तुम्ही उशिरा आले, आता तुमचा सत्कार करतो, असं बोलतात लोक. पुढच्याचा अपमान करून फक्त शब्द वापरलाय, सरळ शहाणा शब्द वापरलाय, पण त्या शब्दाच्या पाठीमागचा जो भाव आहे, कानी लागता मोहूर, अर्थे विभांडी जिव्हार, त्या अर्थांनी, आहे की नाही, काळी चिरल्या जातं. अर्थे विभांडी जिव्हार. कानाला तर गोड, आहे की नाही, पण अर्थ त्याच्या पाठीमागचा फार विचित्र असतो. याला वाचिक हिंसा म्हणायचं. वाचिक हिंसा म्हणजे अहिंसा. फक्त काय मारणं म्हणजे अहिंसा नाही बरं का. वागणूक चुकीची देणे, एखाद्या कार्यालयामधला एखादा बॉस, आहे की नाही, त्याच्या असणाऱ्या एम्प्लॉईला कशा पद्धतीनं त्रास देतो, दिसून तर द्यायचं नाही, करणीला तर चुकायचं नाही. असे बरेच असतात कार्यालयामध्ये. आणि त्यांचा हा अदृश्य त्रास लोकांना बिचारे सहन करतात. सहन होईपर्यंत सहन करत असतात. ते वाचा नव्हे सुंदर लावची बा. माऊली म्हणतात ते तुझं थोबड नाही, ती वाचा नाहीये, लावची पा. हाडळ आहे ती, हाडळ. हाडळ सुंदर जरी दिसली तरी ती वरून. माऊलीच्या या ओव्यात ना काय किती सुंदर भाव, आहे की नाही. पुतना मावशी दूध पाजायला आली, ती सुरुवातीला तिच्या मूळ रूपामध्ये आली नाही महाराज, लावच होती ती, लावची पा. कशी आली ती, सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं, आहे की नाही. आता सुंदर स्त्रीचं रूप म्हणजे काय, अतिशय छान मेकअप केला, आहे की नाही, बघायचंच काम नाही. त्या केसांच्या बटा काय अशा पुढं, आहे की नाही, अशी सुंदर साडी, सुंदर वस्त्रे, अंगाचा असं चंदन लावलेलं, सगळा घमघमाट. आणि ते वेगळ्या ह्याच्यामध्ये ती आली आणि स्तनपान करण्यासाठी गेली. श्रीकृष्ण म्हणला बरं झालं तू आली, मलाच तुला भेट घ्यायची होती, तूच माझ्या भेटीला, सदिच्छा भेटीला आली. भगवान श्रीकृष्णाने या बालकानं मोतीच्या स्तनाचं मुख धरलं आणि सोडलंच नाही, शेवटपर्यंत सोडलं नाही. मुच्छे मुच्छे
मुच्छे म्हणत होती ती, सोड सोड.